नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परत एकदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 19 जुलै 2023. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राइब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? खालीलपैकी कोणत्या देशाने जगातील पहिले मिथेन द्रव ऑक्सिजन अंतराळ रॉकेट कक्षेमध्ये लॉन्च केलेलं आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक सी फॉर चीन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. आणि जर तुम्हाला असं विचारलं त्या रॉकेटचं नाव काय ठेवण्यात आलं आहे तर लगेच लिहून घ्या, ZhouQ-2 कॅरियर रॉकेट असं त्याचं नाव आहे. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ काळजीपूर्वक पहा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे. तुम्ही कुठल्या एक्झामची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो? IIT दिल्ली कॅम्पस कोणत्या देशामध्ये सुरू होणार आहे? तर प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, UAE युनायटेड अरब इमिरेट्स या देशाच्या अंतर्गत इंटरनॅशनल लेवलवरती IIT दिल्ली कॅम्पस या ठिकाणी सुरू होणार आहे. सोबत अशाच संबंधित आपण अजून एक माहिती पाहिली होती गेल्या आठवड्यामध्ये, ती होती IIT मद्रास बद्दल. त्याच्या संदर्भात काय होतं? आंतरराष्ट्रीय कॅम्पस सुरू करणारी देशातील पहिली IIT कोणती आहे? तर IIT मद्रास. आणि IIT मद्रास आंतरराष्ट्रीय लेवलवरती कॅम्पस कोणत्या देशामध्ये सुरू होणार आहे? तर टांझानिया नावाच्या देशामध्ये. थोडंसं कन्फ्युजन होत असेल, मी कन्फ्युजन दूर करतो, काळजीपूर्वक ऐका. आंतरराष्ट्रीय कॅम्पस सुरू करणारी देशातील पहिली IIT ठरली आहे IIT मद्रास. आणि कुठे सुरू करणार आहे कॅम्पस? तर टांझानिया देशामध्ये. आणि IIT दिल्ली याचं कॅम्पस कोणत्या देशामध्ये सुरू होणार आहे? तर UAE या देशामध्ये सुरू होणार आहे. लगेच या ठिकाणी UAE बद्दल आपण चर्चा करूया. फुल फॉर्म मी आत्ताच सांगितलं आहे, युनायटेड अरब इमिरेट्स, संयुक्त अरब अमिराती, ज्याचे नवीन राष्ट्रपती बनले आहेत मोहम्मद बिन जायद अल नाहन. पंतप्रधान नवीन बनलेले आहेत मोहम्मद बिन राशिद अल मखतूम. राजधानी आहे UAE ची अबुधाबी. आणि चलन वापरलं जातं दिरहम. पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक दुसरा महत्त्वाचा प्रश्न आहे. देश महत्त्वाचा नाही परंतु प्रश्न महत्त्वाचा आहे. 2 नंबरचा प्रश्न काय आहे? कोणत्या देशाने $3.5 अब्ज चीनी डिझाईन केलेला आण्विक ऊर्जा प्रकल्प सुरू केलेला आहे? तर 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, पाकिस्तान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर या ठिकाणी जे पण पाकिस्तान इन्व्हेस्टमेंट करून घेतं ते कोणाकडून करून घेतं? साधी गोष्ट आहे, चीनकडून. आणि चीनला पण तिथंच जास्त काय आहे? जोर आहे. तर पर्याय क्रमांक सी, पाकिस्तान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. क्लिअर? पहा या ठिकाणी फोटोच्या माध्यमातून तुम्हाला लक्षात आलं असेल, पाकिस्तान अँड चायना साइन MOU फॉर कन्स्ट्रक्शन ऑफ न्यू न्यूक्लिअर पॉवर प्लांट. या गोष्टी समजल्या? ठीक आहे. तसेच जे काही 6 महिन्याची आपण ई-बुक ऑलरेडी लॉन्च केलेली आहे. बऱ्याच जणांनी मला त्याचे फोटो सुद्धा पाठवले आहेत. कोणी त्याचे या ठिकाणी झेरॉक्स काढलेले आहेत. प्रत्येक लाईन टू लाईन कोणी अभ्यास केलेला आहे, हायलाईट केलेले आहेत. खूप चांगलं वाटलं तुमचं डेडिकेशन पाहून. या ठिकाणी बऱ्याच जणांची आता इच्छा झालेली आहे की सर आम्हाला सुद्धा ती PDF पाहिजे आहे. तर तुम्हाला जर ती PDF पाहिजे असेल तर ₹99 तुम्हाला पेमेंट करायची आहे. 96 730 58 600 या मोबाईल नंबरला गुगल पे, फोन पे किंवा पेटीएमद्वारे ₹99 सेंड करायचे आहेत. आणि याच नंबरला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. लगेच तुम्हाला या ठिकाणी PDF दिली जाईल. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक तिसरा. आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2023 मध्ये भारताने किती पदके जिंकलेली आहेत? तर 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, आपल्या प्यारा भारताने या ठिकाणी टोटल 27 पदके, 27 मेडल्स या ठिकाणी जिंकलेली आहेत. या ठिकाणी कोणत्या चॅम्पियनशिप बद्दल बोलण्यात आलं? आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप. या चॅम्पियनशिपची कितवी आवृत्ती झाली होती? तर 25वी आवृत्ती झाली होती. कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली? तर बँकॉक, थायलंड या ठिकाणी आयोजित करण्यात आली. कोणत्या काळादरम्यान आयोजित करण्यात आली? तर 12 जुलै 2023 ते 16 जुलै 2023. हे जे काही 27 मेडल्स या ठिकाणी आपल्या भारताने जिंकले आहेत त्याच्यामध्ये किती सुवर्ण आहेत, किती रौप्य आहेत आणि किती कांस्य आहेत? तर लिहून घ्या, 6 सुवर्ण आहेत, 12 रौप्य आहेत आणि 9 कांस्य आहेत. ठीक आहे. सोबत एक्स्ट्रा पॉइंट लिहून घ्या, तुम्हाला महत्त्वाचं आहे. ॲथलीट ज्योती याराजी हिने महिलांच्या 100 मीटर शर्यतीमध्ये भारताला पहिले सुवर्ण पदक मिळवून दिलेले आहे. ही सुद्धा गोष्ट तुम्हाला लक्षात
ठेवायची आहे. तर पर्याय क्रमांक बी, आपल्या भारताने 27 मेडल्स या ठिकाणी जिंकलेले आहेत. पहा, याच मेडल टेबलमध्ये जर तुम्हाला असं विचारलं मग अव्वल स्थानी कोण आहे, तर 1 नंबरला आहे जपान. 16 गोल्ड मेडलसह टोटल 37 मेडल्स या ठिकाणी जपानने जिंकले आहेत. 2 नंबरला आहे चीन, 8 गोल्ड मेडल सकट 22 टोटल या ठिकाणी मेडल जिंकलेले आहेत. आणि 3 नंबरला आहे आपला भारत देश, 6 गोल्ड मेडल सकट 27 मेडल्स या ठिकाणी जिंकलेले आहेत. आणि 4 नंबरला आहे श्रीलंका, 3 गोल्ड मेडल सकट 8 टोटल पदके या ठिकाणी जिंकलेली आहेत. आपल्या भारतामध्ये जे काही 6 सुवर्ण पदक जिंकले आहेत ते कोणकोणते आहेत, तर ज्योती याराजी आपण आत्ताच पाहिलं, त्यानंतर अब्दुल्ला, त्यानंतर पारुल चौधरी या ठिकाणी थोडंसं नाव दिसत नाही, त्यानंतर अजय कुमार यांचं नाव आहे सिंगतूर, आणि एक मिक्स टीम आहे. या सर्वांनी या ठिकाणी गोल्ड मेडल जिंकलेलं आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 4, भारत मंगोलिया संयुक्त लष्करी सराव मंगोलियातील उलान बाटार येथे सुरू झालेला आहे. तर या व्यायामाचे नाव काय आहे? 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, नोमॅडिक एलिफंट असं त्या एक्सरसाइजचं नाव आहे. बऱ्याच वेळेला एक्झाम मध्ये विचारलं जातं की नोमॅडिक एलिफंट ही जी काही एक्सरसाइज आहे ती कोणत्या 2 देशादरम्यान आहे, तर भारत आणि मंगोलिया या 2 देशादरम्यानची ही संयुक्त लष्करी सराव आहे ज्याचं नाव आहे नोमॅडिक एलिफंट. ठीक आहे, तर पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक बी, सी आणि डी मध्ये वेगवेगळ्या या ठिकाणी एक्सरसाइजची नावे दिलेली आहेत, ती आपण एकदा चर्चा करूया. पहिला आहे नोमॅडिक एलिफंट, जी आहे भारत आणि मंगोलिया दरम्यान. दुसरी आहे एअर डिफेंडर, ही आहे नाटो आणि नाटोच्या सदस्य यांच्या दरम्यान असलेली एक्सरसाइज. पर्याय क्रमांक सी, एकुवेरिन, ही आहे भारत आणि मालदीव दरम्यान. आणि पर्याय क्रमांक डी, खान क्वेस्ट, ही आहे इंडियन आर्मीच्या द्वारे आयोजित करण्यात आलेली एक्सरसाइज. ठीक आहे, या सगळ्या गोष्टी कशा संदर्भात आहेत, एक्सरसाइज संदर्भात. तर लगेच भारत आणि भारतासोबत अन्य देशांच्या जे काही एक्सरसाइज झालेल्या आहेत मागील काही महिन्यांमध्ये त्याच्यावरती चर्चा करूया. जसं की ऑस्ट्रा हिंद आहे ऑस्ट्रेलियासोबत, वीर गार्डियन जिमेक्स सराव आहे जपानसोबत, सूर्यकिरण आहे नेपाळसोबत, युद्धाभ्यास टार्कस सराव आहे अमेरिकासोबत, गरुडा शक्ती समुद्र शक्ती आहे इंडोनेशिया सोबत, डस्टलिक सराव आहे उझबेकिस्तान सोबत, फ्रिंजेक्स 23 व्यायाम आहे फ्रान्स देशासोबत, इंद्र अविया इंद्र नौदल हे आहे रशिया सोबत, अजय योद्धा कोंकण इंद्रधनुष कोंकण शक्ती आहे यूके सोबत, सायक्लॉन 1 आहे इजिप्त सोबत, नसीम अल बहर आहे ओमान सोबत, अग्नि योद्धा आहे सिंगापूर सोबत, बाल्टॉप्स आणि स्विफ्ट रिस्पॉन्स आहे नाटो देशादरम्यान, आणि मोसी 2 सराव आहे रशिया आणि चीन दरम्यान. पुढचा प्रश्न क्रमांक 5, आयुष मंत्रालयाने कोणत्या राज्यामध्ये आरोग्य सेवांसाठी आयुष सेवा आणि आयुष संशोधन सुविधाची स्थापना केलेली आहे, तर पर्याय क्रमांक डी, गोवा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर गोवा या राज्यामध्ये आयुष मंत्रालयाने या राज्यामध्ये आरोग्य सेवेसाठी आयुष सेवा आणि आयुष संशोधन सुविधाची या ठिकाणी स्थापना केलेली आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 6 महत्त्वाचा प्रश्न आहे, विचारला जाऊ शकतो. कोळसा मंत्रालयाने कोणत्या वर्षापर्यंत 100 दशलक्ष टन कोळशाचे गॅसिफिकेशन करण्याचे उद्दिष्ट ठेवलेले आहे? मला फक्त कमेंट मध्ये या ठिकाणी याचा अर्थ सांगा. गॅसिफिकेशन म्हणजे काय, याचा व्याख्या किंवा याची डेफिनेशन काय, एवढं मला तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. तर 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 2030 म्हणजेच 2030 पर्यंत कोळसा मंत्रालयाने 100 दशलक्ष टन कोळशाचे गॅसिफिकेशन करण्याचे उद्दिष्ट ठेवलेले आहे. हे जे काय गव्हर्नमेंट असतं ते बऱ्याच वेळेला काय ठेवत असतं, वेगवेगळ्या गोष्टींचे उद्दिष्ट ठेवत असतं, एम ठेवत असतं. तर मग कोणकोणत्या गोष्टीचे उद्दिष्ट या ठिकाणी आपल्या सरकारने ठेवलेले आहेत त्याच्यावरती चर्चा करूया. जसं की 2024 पर्यंत संरक्षण क्षेत्रामध्ये 35,000 कोटी रुपयाचं लक्ष या ठिकाणी गुंतवणुकीसाठी ठेवलेलं आहे. 2024 पर्यंत भारतीय रेल्वेचं 100% विद्युतीकरणाचं लक्ष ठेवलेलं आहे. 2024 पर्यंत सर्व नागरिकांना आणि ग्रामीण कुटुंबासाठी नळाने पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्याचं लक्ष ठेवलेलं आहे. 2025 पर्यंत क्षयरोग दूर करण्याचं लक्ष ठेवलेलं आहे. 2025 पर्यंत भारताची 5 ट्रिलियन अर्थव्यवस्थेची योजना या ठिकाणी आखण्यात आलेली आहे. 2030 पर्यंत भारतीय रेल्वे नेट झिरो कार्बन उत्सर्जन बनण्याची या ठिकाणी योजना आखलेली आहे. 2030 पर्यंत भारताने 500 गिगावॉट अक्षय ऊर्जा उत्पादन या ठिकाणी करण्याचं योजना आखलेली आहे.
2030 पर्यंत मलेरिया नष्ट करणे, 2030 पर्यंत भारताचे लक्ष रस्ते अपघातामध्ये मृत्यूचं प्रमाण कमी करणं म्हणजेच डिरेक्टली शून्य करणं हे या ठिकाणी लक्ष ठेवलेलं आहे आणि 2030 पर्यंत 100 दशलक्ष टन कोळशाचे गॅसिफिकेशन करणे याचं सुद्धा या ठिकाणी लक्ष ठेवलेलं आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7, गोल्डन पिकॉक पर्यावरण व्यवस्थापन पुरस्कार 2023 कोणत्या संस्थेला किंवा कंपनीला भेटलेला आहे? तर पर्याय क्रमांक बी, ATL म्हणजेच अदानी ट्रान्समिशन लिमिटेड या कंपनीला गोल्डन पिकॉक पर्यावरण व्यवस्थापन पुरस्कार 2023 ने सन्मानित करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8, 64व्या आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाडमध्ये भारतीय संघाने किती पदके जिंकलेली आहेत? तर आपल्या भारताने या ठिकाणी टोटल 6 मेडल जिंकलेले आहेत. पहा, हे जे काही 6 मेडल आहेत, पदके आहेत, याच्यामध्ये 2 सुवर्ण पदक आहेत, 2 चांदी पदक आहेत आणि 2 कांस्य पदक आहेत. भारतीय संघाने चौथ्यांदा टॉप 10 मध्ये आपलं स्थान या ठिकाणी मिळवलेलं आहे. यामध्ये जे काही 2 सुवर्ण पदक जिंकले आहेत ते खेळाडू तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. पहिले आहेत अतुल शतावर्त नाडिग आणि दुसरे आहेत अर्जुन गुप्ता. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9, अलीकडेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते PM मित्र पार्कचे उद्घाटन कोणत्या ठिकाणी करण्यात आलेले आहे? तर पर्याय क्रमांक डी, अमरावती या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो PM मित्र पार्कचे उद्घाटन करण्यात आलेलं आहे. मला वाटतं मी कुठल्या तरी एक्झाम मध्ये पाहिलं होतं की प्रश्न असा होता की PM मित्र पार्क हे जे काही इनिशिएटिव्ह आहे, अभियान आहे, ते कोणत्या सेक्टर सोबत या ठिकाणी रिलेटेड आहे, कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत? तर लक्षात असू द्या, हे वस्त्रोद्योग टेक्सटाईल इंडस्ट्री याच्याशी संबंधित आहे PM मित्र पार्क योजना किंवा इनिशिएटिव्ह. ठीक आहे, 2-3 एक्स्ट्रा पॉइंट लिहून घ्या. भारत सरकारचे 7 PM मित्र वस्त्रोद्योग पार्क उभारण्याचे उद्दिष्ट आहे. ज्या ठिकाणी वस्त्रोद्योग याच्याबद्दल बोलण्यात आलं तर केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री आहेत पियुष गोयल आणि वस्त्रोद्योग राज्यमंत्री आहेत दर्शना जरदोश असं त्यांचं नाव आहे. सोबत सोबत जर तुम्हाला असं विचारलं हे जे काही PM मित्र पार्क आहे याची घोषणा केव्हा करण्यात आली, तर केंद्र सरकारने केलेली आहे 15 जानेवारी 2022 ला. या सर्व गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10, वार्षिक एक फेस्टिवल आहे, अॅन्युअल फेस्टिवल आहे, बोनालू नावाचा उत्सव आहे, तो कोणत्या ठिकाणी साजरा करण्यात येत असतो? तर पर्याय क्रमांक सी, हैदराबाद या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो साजरा करण्यात येत असतो. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 11, भारत आणि कोणत्या देशाने LCS प्रणालीवर ऐतिहासिक सामंजस्य करारावरती स्वाक्षरी केलेली आहे? तर पर्याय क्रमांक बी, UAE हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तुम्हाला लगेच आठवलं पाहिजे, IIT दिल्ली आंतरराष्ट्रीय स्तरावरती त्यांचा कॅम्पस UAE या ठिकाणी सुरू करणार आहे. पहा, असे एकमेकाला गोष्टी लिंक करता आल्या पाहिजेत. तर 11व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, UAE. LCS प्रणाली म्हणजेच काय? लोकल करन्सी सेटलमेंट, स्थानिक चलन सेटलमेंट. 2 राष्ट्रांमधील सीमापार व्यवहारामध्ये क्रांती घडवून आणणे या उद्देशाने या LCS प्रणालीवरती ऐतिहासिक सामंजस्य करार करण्यात आलेला आहे. अशा प्रकारे शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 12, न्यायमूर्ती अलेक्झांडर थॉमस हे कोणत्या उच्च न्यायालयाचे कार्यकारी मुख्य न्यायाधीश बनलेले आहेत? 12व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, केरळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर केरळ या हायकोर्टचे नवीन कार्यकारी मुख्य न्यायाधीश बनलेले आहेत न्यायमूर्ती अलेक्झांडर थॉमस. सर्व गोष्टी समजल्या? ठीक आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतं आजचे 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केलेला आहे मराठी भाषेमध्ये मराठी विद्यार्थ्यांसाठी कसा वाटतो नक्कीच कमेंट करत चला. आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, सर्वोच्च नागरी पुरस्कार ग्रँड क्रॉस ऑफ द लीजन ऑफ ऑनर हा जो काही पुरस्कार आहे तो पुरस्कार कोणत्या देशाचा आहे? रशिया, फ्रान्स, जपान की जर्मनी? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिंदासपणे टाईप करून सांगा. या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही, परंतु ट्राय करणं, प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं, तपासणं हे देखील तितकंच जास्ती महत्त्वाचं सुद्धा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन व्हा, जेणेकरून तुम्हाला दररोजच्या क्लासेसच्या लिंक आणि दररोजच्या क्लासेसच्या महत्त्वाच्या PDF तुम्हाला लगेच भेटून जाईल. या ठिकाणी टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्याला क्लिक करा आणि टेलिग्राम चॅनलला तुम्ही नक्की जॉईन व्हा. ठीक आहे. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो शेवटी एवढंच बोलेल की व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक फक्त लाईक करा, तुमचे जे पण मित्रमैत्रिणी असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा
आणि जर तुम्हाला काही मला सांगायचं असेल, सुचवायचं असेल, तर बिनधास्तपणे तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता. आणि या ठिकाणी चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केलं, तर चॅनलला तुम्ही लगेच सबस्क्राईब करून घ्या. जेणेकरून जेवढेही अभ्यासाचे व्हिडिओ असतील, त्या सर्व अभ्यासाच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटून जाईल. ठीक आहे? आता भेटूया उद्या सकाळच्या 7 वाजताच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.